मी तुमच्यासारखी लाडका नातू योजनेची काही लाभार्थी नाही, असं शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंचा रोहित पवारांवर निशाणा आहे. मी संघर्षातून अस्तित्व उभं केलंय असं वाघमारे म्हणतायत. भीमाच्या लेकीला संधी मिळाली म्हणून तुमच्या पोटात का दुखतंय असा सवालही ज्योती वाघमारे यांनी रोहित पवार यांना केलाय. ज्या दिवसापासून ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून तिथं जे काही महसूल कार्यालय आहे तिथं प्रेशर वाढलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्यासाठी सुद्धा प्रांतांना आणि तहसीलदाराला वेळ नाही. सरकारकडे बघत असताना कदाचित सरकार असंही या सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणेल की इलेक्शन समोर येते, इलेक्शन लवकर होणार आहे, त्यामुळे बाकीची कामं बाजूला ठेवा आणि 1500 रुपयाचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी तुम्ही आधी करा. माझं सरकारला एवढंच मत आहे की तुम्ही फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवू नका, इलेक्शनच्या पुढे सुद्धा जर मदत देण्याची वेळ आली तर द्या. घाई गडबडीमध्ये सामान्य लोकातले अनेक लोक वंचित राहू शकतात, ती गोष्ट होऊ नये यासाठी पद्धतशीर पद्धतीने त्या ठिकाणी या गोष्टी केल्या पाहिजे असं माझं मत आहे. लाडकी बहीण योजनेला जो प्रतिसाद मिळतोय ना, त्यामुळे तुम्हाला हा पोटशोळ उठलाय. पहिल्यांदाच सर्वसामान्यांचं नेतृत्व, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं बसलंय. म्हणून आमच्यासारख्या तळागाळातल्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतोय. लक्षात ठेवा, अब विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले. अब विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले, ये उड़ान तय करेगी कि आसमां किसका है. कोणी काही काम करायला लागलं ना, त्याच्यामध्ये खोडा घालणं काही लोकांचा स्वभाव झालेला आहे. मग तो पुण्याचा तो जो बिल्डर आहे तो तुमचा कोण आहे? जिथं शरद पवार अजितदादा त्याच्या घरी गेले तो तुमचा कोण लागतोय? जेव्हा दुसरं कोणी काही करायला लागलं का त्याला मग कोणतं तरी त्याला नावं ठेवणं, बोलणं. तुमचे संबंध कोणाकोणाशी आहेत? कोणत्या मराठी माणसाची आहेत? सगळे मोठमोठे लोक कोण आहेत? मराठी आहेत का ते? म्हणून या गोष्टीला बोलण्यात काही अर्थ नाही. कोणी काही करायला गेलं का त्याच्यामध्ये खोडा घालणं हे आता रोहित पवारला सुद्धा संजय राऊत सारखं जमायला लागलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.